प्रहार पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू आज विधान परिषदेसाठी अर्ज दाखल करतील। शिंदे सेनेकडून बच्चू कडू यांना उमेदवारी दिल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली। बच्चू कडू त्यांचा पक्ष शिंदे सेनेत विलीन करणार असल्याची माहिती आहे। तर पुढील 6 महिन्यात बच्चू कडूंना शिंदे सेनेकडून मंत्रिपद दिलं जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी अमर गटारे यांच्याकडून। अमर, अखेर प्रहार पक्ष हा शिंदे सेनेत विलीन होणार असल्याचं कळतंय। सुवर्णा, खरं बघितलं तर कालपासून जे आहे ते अनेक घडामोडी ज्या आहेत मुंबईमध्ये घडलेल्या होत्या। माझी बैठक झाली नाही, शिंदेसोबत माझं बोलणं झालं नाही, अशा प्रकारचे जे आहे ते काल बच्चू कडू यांनी बोलून लागलं होतं। मात्र काल रात्री उशिरापर्यंत जे आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बच्चू कडूंची बैठक झाल्याची सूत्रांची माहिती आहे समोर आलेली आहे। तर आज साधारणतः 11 नंतर जे आहे बच्चू कडू शिवसेनेकडून जे आहे तो आपला विधान परिषदेचा जो नामांकन अर्ज आहे ते दाखल करणार आहे। तर दुसरीकडे बघितलं तर बच्चू कडू यांचा जो प्रहार जनशक्ती जो पक्ष आहे तो शिवसेनेमध्ये विलीन करून मात्र प्रहार सामाजिक संघटना जी आहे ती संघटना कायम राहील व त्या संघटनेच्या माध्यमातून विविध जे आमचे कामं आहेत ते सुरू राहील अशी सुद्धा सूत्रांची जी माहिती आता समोर येत आहे। तर पुढील 6 महिन्यात बच्चू कडू यांना शिवसेनेकडून मंत्रिपद दिले जाईल व विदर्भामध्ये शिवसेना वाढीसाठी एकंदरीत शिंदे सेनेनं शिवसेना वाढीसाठी म्हणून हे प्रयत्न केलेत आणि प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनीही पक्षासाठी म्हणून हा निर्णय घेतल्याचं जाहीर केलंय। धन्यवाद अमर संपूर्ण माहितीसाठी।